रिटेल होलसेल दोन्हीचे रेट मी तुम्हाला सांगितलेले आहे. पुन्हा की नवीन आहे, फक्त होलसेलमध्येच मिळणार आहे कांदा बटाटा. इकडनं जाऊन रोडवरती बाहेर पडूया. चायना लसूण आहे, चायनावरनं आलेलं. आता छोटी साईज घेतली तर तुम्हाला स्वस्तामध्ये मिळेल, पण तुमच्या वर्षभर टिकतील असं काय नाही की नाही टिकणार. ते जरा तिखट असतात आणि चपटे असतात. नवीन नाव माहिती पडलं आपल्याला या मार्केटमध्ये. हा प्रॉपर इंदोरचा बटाटा. दोन्ही ऑप्शन्स आहेत त्या मार्केटमध्ये. तुम्हाला एक चांगलं होलसेलमध्ये अजून कमी भाव आहे. कांदा असतो ना तेवढी तर साईज आहे लसूण. कांदा पाहिजे तेवढा मिळेल. तो तुम्हाला हा बॉक्स घ्यायला लागेल पूर्ण. हा आहे तो नवीन कांदा आहे, थोडा कांदा आहे बघा, असा मोठा कांदा आहे. होलसेलवाला कांदा बटाटा मार्केट. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे ठाण्याच्या महात्मा फुले मार्केटमध्ये, म्हणजे महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये, आणि तिकडेच पाठीमागे आहे ते कांदा बटाटा मार्केट तुम्हाला दिसत असेल. आणि पाठीमागे आहे ते आपलं कांदा बटाटा मार्केट, होलसेलवालं कांदा बटाटा मार्केट. आणि जे ठाण्याच्या मेन मार्केटमध्ये आहे, बाजूलाच मसाला मार्केट पण आहे आणि बरीच मार्केट आहेत आजूबाजूला. हे मेन एरिया आहे ठाण्याचा, मार्केटवाला एरिया आहे मेन. आणि तिथेच आतमध्ये हे कांदा बटाटा मार्केट आहे. कोणाला विचारलं तुम्ही स्टेशनवरनं येताना, म्हणजे ठाणा स्टेशनवरनं तुम्हाला हार्डली 10 मिनटं वॉकेबल डिस्टन्स आहे. 10 मिनटं पण जास्त सांगितले मी, पण नॉर्मल चालत 10 मिनटं वॉकेबल डिस्टन्सवर हे मार्केट आहे. आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत हे कांदा बटाटा सोबत लसूण पण, हे तिन्ही मार्केट होलसेलवाले. आजची तारीख आहे ती 12 जानेवारी 2026. आणि आजच्या तारखेला कांदा बटाटा लसूणाचे काय रेट आहेत ते आपण सर्व बघणार आहोत. तर चला आता मार्केटमध्ये जाऊया आणि आजचे रेट्स बघूया. असा कांदाच कांदा आहे, भरपूर कांदा आहे. दादा हा जुना आहे की नवीन कांदा आहे? हा जुना कांदा आहे ना बघा, हा जुना कांदा आहे. आणि हा काय रेट नाही आता? तर हा कांदा आहे 35 रुपये किलोने. जुना कांदा आहे, गोळा कांदा आहे बघा, असा मोठा कांदा आहे, त्याला गोळा कांदा म्हणतात. पूर्ण गोणीच तुम्हाला घ्यायला लागेल. जेवढे किलो बसतील तेवढे 50 प्लसच असणार प्रत्येक गोणीमध्ये. आणि रेट आहे सध्याचा 35 रुपये किलो, होलसेलचा रेट आहे. इकडे अजून कांदे ते कसे आहेत दादा? बघा हा पण जुनाच कांदा आहे, मीडियम आहे. साईज बघा, समजेल तुम्हाला बघून. साईज मगाची बघितली ती मोठी होती, ही मीडियम साईज आहे. हा 25 रुपये किलोने मिळेल तुम्हाला होलसेलमध्ये, पूर्ण गोणी घेतली तर. आणि हा छोटावाला दादा? हा आहे तो नवीन कांदा आहे. हा दिसतोय दादा तुम्हाला नवीन कांदा आहे. हा छोटी साईज आहे, हा 14 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि हा बघा हा जुना कांदा आहे आणि हा तुम्हाला 14 रुपयाने मिळेल. आता हे कांदे कुठले दादा? सर्व ओतूरचे, म्हणजे आळेफाटा ओतूर ह्या पट्ट्यातले सर्व. बघा आळेफाटा ओतूर ह्या साईडचे सर्व कांदे आहेत. आणि इकडे बटाटे शॉर्टिंग करताय का? बघा बटाटे शॉर्टिंग केले जात आहे, छोटे मोठे साईजप्रमाणे की साईजप्रमाणे. आता हा बटाटा यूपीचा आहे बघा, यूपी बटाटा. आणि काय रेट आहे आजच्या तारखेला सर? पॅक गोणी घेतली पूर्ण तर 18 रुपयाने. आणि लूजमध्ये काय आहे? किलो मिळतात बघा. इथे लूजमध्ये पण तुम्हाला बटाटे मिळतील किलोमध्ये. 22 ते 25 रुपये रेट आहे, साईजप्रमाणे रेट होतील. आणि पूर्ण गोणी घेतली तर 18 रुपयाने मिळेल तुम्हाला होलसेलमध्ये. आणि कांदा लूजमध्ये मिळतो दादा? काय रेट आहे आता लूजमध्ये? 30 रुपये किलो. 30 रुपये किलोने. कुठलावाला कांदा मिळेल 30 रुपयाने? नवीनमध्ये. हे बघा हा नवीनवाला कांदा आहे ना, हा तुम्हाला 30 रुपये किलोने मिळेल. आणि आता हा होलसेलमध्ये कसा आहे? बघा 24 ते 25 रुपये किलो आजचा होलसेलचा रेट आहे. म्हणजे 24 रुपये पडून चाला तुम्ही पूर्ण गोणी घेतली तर. किरकोळमध्ये घेतला तर 30 रुपये याच मार्केटमध्ये मिळेल तुम्हाला. इथे लसूण आहे, होलसेल मार्केटमध्ये लसूणचा रेट बघा हा 280 रुपये किलो होलसेलचा रेट आहे. पाकळी बघा केवढी आहे. आणि हा आहे तो 160 रुपये किलो होलसेलचा रेट आहे लसूणचा. आणि होलसेल म्हणजे 30 किलोचा रेट सांगतो तुम्हाला. हा बॉक्स घ्यायला लागेल पूर्ण, तो 30 किलोचा असतो. आणि किरकोळमध्ये घ्यायला गेला तर तुम्हाला किलो पण मिळेल ना बघा, किलो लसूण पण मिळेल. पण हा 300 रुपयाने मिळेल आणि हा जवळजवळ 200 रुपयाने मिळेल तुम्हाला किलो रिटेलमध्ये. दोन्ही ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. ह्या दुकानाचं नाव आहे ते संदीप ट्रेडर्स. ॲड्रेस बघा, महात्मा फुले भाजी मंडई, घाऊक आणि किरकोळ व्यापारी. दादा तुमचा नंबर काय, जर कोणाला काय कॉन्टॅक्ट करायचा असेल तर? 9987239216. बघा ह्या दादांना कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला होलसेलमध्ये हवे असेल तर. कांदे घ्यायचे असतील तरच कॉन्टॅक्ट करा, कांदे बटाटे लसूण. बाकी असंच कॉन्टॅक्ट नका करू टाईमपाससाठी रेट विचारायला वगैरे. कांदा पाहिजे तेवढा मिळेल. स्टॉक बघा कांद्याचा केवढा आहे, भरपूर स्टॉक आहे कांद्याचा. आणि हे सर्व नवीन कांदे आलेले आहेत ना दादा? बघा हे सर्व स्टॉक दिसतो तुम्हाला नवीन कांद्याचा. आणि हे सर्व ओतूर आळेपाटा जुन्नर ह्या साईडचाच कांदा आहे. बघा आतमध्ये तशी दुकानं भरपूर आहेत. तर इकडे आता आपण संतोष दगडू चौधरी बघा, यांच्याकडे पण होलसेलमध्ये तुम्हाला कांदे बटाटे मिळतील. आणि लसूण पण आहे. लसूण कसं दादा?
₹150 रुपये. बघा हा आहे तो 150 रुपये. आणि हा दादा 200 रुपये. बघा हा आहे तो 200 रुपये किलोवाला आहे. पाकळीवर डिपेंड आहे लसूण सर्व. आणि हा 300 रुपये. आणि हा बघा बघूनच तुम्हाला कळेल कांदा छोटा कांदा असतो ना तेवढी तर साईज आहे या लसूणची. आणि हा 300 रुपये किलो मिळेल तुम्हाला. किलोचे भाव होलसेलमध्ये अजून कमी भाव आहे. आणि आत्ता मी जे तुम्हाला सर्व सांगितले ना हे सर्व किरकोळचे भाव आहेत. होलसेलमध्ये अजून कमी भाव. होलसेलमध्ये तुम्हाला एक 20 ते 30 रुपये अजून कमीमध्ये मिळेल बरोबर ना. अजून कमी भाव. बघा म्हणजे हा 300वाला तुम्हाला 270 पर्यंत मिळून जाईल. 250, 260. बघा 250 260 मध्ये तुम्हाला होलसेलमध्ये मिळेल हा लसूण. आणि हा जो 200 रुपये बोलले ना हा तुम्हाला 160 रुपयाने मिळून जाईल. आणि हा जो 150 रुपये बोलले हा तुम्हाला 120 रुपयाने मिळेल होलसेलमध्ये. किरकोळचे रेट 150, 200 आणि 300 हे लक्षात घ्या. किरकोळ होलसेल दोन्ही ऑप्शन आहेत ठाण्याच्या या मार्केटमध्ये कांदा लसूण मार्केटमध्ये. आणि यांच्याकडे बटाटा पण आहे. हा कसा बटाटा दादा. बाळा गोणी 15 रुपये. 15 रुपयाचा भाव आहे. पुन्हा 20 रुपये. युपीचा बटाटा आहे ना. बघा युपीचा बटाटा आहे. त्याला 20 आहे. गोणी घेतलं 15 रुपये. बघा रिटेलमध्ये 20 रुपये किलो. पूर्ण गोणी घेतली तर 15 रुपये किलो. दोन्ही रेट्स मी सांगतोय. दोन्ही ऑप्शन्स आहेत त्या मार्केटमध्ये. तुम्हाला एक चांगलं आहे APMC वाशी मार्केटला गेलं तर तुम्हाला असं रिटेल मिळत नाही. पण इकडे तुम्हाला हे दोन्ही ऑप्शन्स आहेत. आणि हा पण सेम आहे ना. बघा यांच्याकडे कांदे पण आहेत. हे नवीन आलेले कांदे आहेत ना. कसा हा कसा दादा. 20 रुपये. बघा हा 20 रुपये होलसेल ना. बघा होलसेलला 18 रुपये रेट आहे ह्या कांद्याचा. आणि किरकोळमध्ये 20 रुपये रेट आहे कांद्याचा. आणि हा मोठावाला 30 रुपये. किरकोळ होलसेल. आणि हा मोठावाला कांदा जो आहे तो 30 रुपयाने तुम्हाला किरकोळमध्ये मिळेल. आणि 25 रुपयाने तुम्हाला होलसेलमध्ये मिळेल हा कांदा. हे सगळे नवीन कांदे आहेत. बघा हे सर्व नवीन कांदे आहेत. हा कसा आहे दादा. गोणीचा भाव 20-22 रुपये गोणीचा भाव. बघा 20 ते 22 रुपये गोणीचा भाव आहे. म्हणजे 20 रुपये पकडा तुम्ही. 20 रुपये किलोने तुम्हाला पूर्ण गोणी मिळेल. आणि किरकोळमध्ये 25 रुपये किरकोळमध्ये रेट आहे. हा पण नवीनच आहे ना. हा तेच भाव आहे. 25 रुपये 20 रुपये गोणीचा भाव. बघा हे दोन्ही कांदे सेमच आहेत. आणि ही छोटी साईज आहे. हा कसा. गोणी 18 रुपये 17 रुपये. बघा 18 रुपयाने तुम्हाला गोणी मिळेल. 18 रुपये किलोने पूर्ण गोणी. आणि तुम्ही जर किरकोळमध्ये घ्यायला तर 20 ते 22 रुपयापर्यंत. बघा 16 ते 18 होलसेलचा भाव आहे. 20 ते 22 किरकोळचा भाव आहे. इकडे आपल्याला नवीन बटाटा बघायला मिळतो. तो इंदोरचा आहे. आणि कसा आहे किलो दादा. होलसेलमध्ये 25 रुपये. होलसेलमध्ये रिटेल में 25 है. रिटेलमध्ये 25 रुपयाने. होलसेलमध्ये 18-20. बघा 18 रुपये तुम्हाला होलसेलमध्ये मिळेल हा इंदोर बटाटा. पूर्ण गोणी घ्यायला लागेल. ती तुम्हाला मी सांगितलं ऑलरेडी 50 ते 55 किलोच्या आसपासची येईल. तर तुम्हाला 18 रुपयाने हा बटाटा मिळेल. साईज बघा केवढी आहे. ह्या साईजचा म्हणजे छोटे मोठे असतील थोडेफार. एकदम सेम साईज नाही येणार. आणि किरकोळमध्ये घेतलं तर 25 रुपयाने मिळेल. आणि हा आहे प्रॉपर इंदोरचा बटाटा जो वडापावसाठी जास्त फेमस आहे. इंदोर बटाटा. वेफरसाठी. आणि वेफरसाठी पण. आणि नवीन आला आहे बटाटा आता. आणि हा आहे तो UP-वाला बटाटा. हा कसा आहे. 30 रुपये किलो. हा काय म्हणतात त्याला. मिलिटरी बटाटा. नवीन नाव माहिती पडलं आपल्याला या मार्केटमध्ये. मिलिटरी बटाटा. पण आहे UPचाच ना. कसा किलो. 30 रुपये. 30 रुपये किरकोळमध्ये. आणि होलसेलमध्ये होलसेल 22. जसं घ्याल तसं. गोणीचा भाव वेगळा असतो. गोणीचा भाव कसा आहे. 20-22. बघा 20 ते 22 रुपये तुम्हाला गोणीचा भाव पडेल. हा UPचा बटाटा ज्याला मिलिटरी बटाटा म्हणतात. ते काय गोणीमध्ये सगळे येतं ना. सरसकट येतं. हा म्हणजे त्यात तुम्हाला थोडंफार शॉर्टिंग पण करायला लागतं छोटा मोठा वगैरे. आणि हे जो तुम्ही आता घेताय हे 30 रुपये किलोने किरकोळमध्ये पण मिळत आहे तुम्हाला. दुकानाचं नाव आहे किसन बाळाजी गावडे. आणि हे मार्केट आहे ना सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होतं ते संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत असतं. आणि सुट्टी कधीच नाही ना. असते असं काही नाही. फंक्शन वगैरे असतं. फंक्शन वगैरे असेल तर. बाकी आठवडा सुट्टी असं काय नाही. सुट्टी. बघा म्हणजे रोज असतं हे मार्केट सकाळी 7 वाजल्यापासून 8:30 वाजेपर्यंत. आणि लसूण बघा हा मोठा लसूण कसा किलो आहे दादा. 350 रुपये. बघा 350 रुपये किलो लसूण आहे. आणि होलसेलमध्ये घेतलं तर 300 रुपयाने मिळेल तुम्हाला. होलसेलचा रेट आहे. आणि पाकळी कशी आहे दादा. डिपेंड असते सगळे. ॲक्च्युली कांदा बटाटा लसूण आहे ना क्वालिटीवर डिपेंड. क्वालिटीवर क्वालिटी असेल तर कमी भाव असेल. फर्स्ट क्वालिटी असेल तर जरा जास्त भाव. जास्त भाव असेल. आपल्याला दिसायला सगळ्यांना सारखीच दिसेल. घेणाऱ्यांसाठी सगळं सारखंच दिसतं पण क्वालिटी मॅटर करते. खूप जमीन असते. तुम्ही जेव्हा जेवण बनवून बघणार घरात वडे बनवून बघणार तेव्हा तुम्हाला कळणार बटाट्याची क्वालिटी काय आहे ती. आणि पाकळी कशी आहे दादा ही. ती 160 रुपये किलो. बघा ही पाकळी आहे ती 160 रुपये किलो. होलसेलच सांगितलं. होलसेलचाच रेट आहे का. 160 रुपये किलो होलसेलचा रेट आहे. आणि अशी घ्यायला गेलं तुम्हाला 200 रुपये किलोने मिळेल ही पाकळी लसूण. इकडे कांदे आहेत ते 35 रुपये किलोने किरकोळमध्ये आहेत. आणि हे सगळे कांदे ना ओतूर आळेफाटा ह्या साईडचेच आहेत.
इकडे नाशिकचा कांदा नाहीच आहे. चालत नाही. ते जरा तिखट असतात आणि चपटे असतात. नाशिकचे कांदे ना, नाशिकचे कांदे तिखट त्यामुळे नाशिकचे कांदे ठाणा मार्केटमध्ये तुम्हाला शक्यतो नाहीच मिळणार. सर्व ओतूर साईडचेच कांदे मिळणार आहे. ओतूर, आळेफाटा, जुन्नर, मंचर हे साईडचा. आणि ह्या किरकोळमध्ये 35 रुपये रेट आहे आजच्या तारखेला. नवीन कांदा आहे. आणि होलसेलमध्ये घेतला जातं होलसेलमध्ये 28 ते म्हणजे 25 ते 30 पकड. बघा, 25 ते 30 रुपयाच्या मध्ये तुम्हाला होलसेलमध्ये हा कांदा मिळेल. समजा आज 26 रुपये रेट असेल, उद्या 27 असेल, परवा Daily 25 change होतात. असेल. 1-2 डेली रुपये रेट चेंज होतात. आजचा रेट तुम्हाला उद्या मिळेल गॅरंटी नाही. आज 12 तारीख आहे. 13 तारखेला कदाचित हा महाग पण झाला असेल, स्वस्त पण झाला असेल, काही होऊ शकतं. ते डिपेंड करतं मार्केटवरती. पण कांदा नवीन यायला लागला आणि लॉटमध्ये यायला लागला, काय टेन्शन नाही. कांदा एकदम सुकायला लागला. सुकायला लागला म्हणजे साठवणीचा कांदा यायला लागला असं म्हणू शकतो. साठवू शकता काय नाही प्रॉब्लेम. बघा, साठवणीचा कांदा किती दिवस, वर्षभराचा 4 महिने 5 महिने बघा, 4 ते 5 महिने तुम्ही हा कांदा साठवू शकता. याला काय नाही म्हणत. उलटे हे सुके कांदे अजून सुकतील, फक्त फॅन खाली ठेवायचे. बघा, दादाने सांगितलंय टाकून नाही ठेवायचे. हे कांदे तुम्ही घरी नेऊन जर ओपन करून ठेवले फॅन खाली तर हे पण तुमच्या वर्षभर टिकतील. असं काय नाही की नाही टिकणार, पण त्यांनी त्यांची गॅरंटी 4 ते 5 महिने सांगितलेली की तेवढे महिने तर 100% टिकणार आहेत. बाकी प्युअर आपण जो साठवणीचा कांदा म्हणतो ना, त्याला याला अजून एखाद महिना आहे. कांद्यांचं शॉर्टिंग चालू आहे. असं होलसेलमध्ये जेव्हा कांदा येतो ना, असं शॉर्टिंग पण करावं लागतं. म्हणजे तुम्ही पूर्ण गोणी घेतली ना तर तुम्हाला सगळे कांदे ओकेच मिळतील असं नाही. तर थोडेफार इकडे तिकडे मिळतात, ते शॉर्टिंग करून विकायला लागतात. त्यामुळे किरकोळमध्ये रेट वाढतो आणि थोडंफार घटपण येते पूर्ण घेतले तर. त्यामुळे हे ऑलरेडी शॉर्टिंग करतात आणि किरकोळमध्ये विकायची तयारी. हे किरकोळसाठीच करताय ना शॉर्टिंग दादा? किरकोळसाठी हे शॉर्टिंग करतायत दादा. आणि इकडे पण तेच काम चालू आहे. बटाट्याचं शॉर्टिंग चालू आहे इकडे. कसा आहे बटाटा हा मोठा? बघा, हा बटाटा आहे 35 रुपये किलो. साईज बघा बटाट्याची. आणि हा सर्व UP बटाटा आहे, UPवाला बटाटा आहे. आणि हा रेट मी तुम्हाला किरकोळचं सांगितलं. होलसेलमध्ये काय रेट असेल दादा? होलसेलमध्ये 30 रुपये रेट आहे. आता छोटी साईज घेतली तर तुम्हाला स्वस्तामध्ये मिळेल. हा कसं छोटी साईज? बघा, होलसेलमध्ये 20 रुपये, किरकोळमध्ये घेतलं तर 25 रुपये छोटी साईज. आता बटाटा बघा एकाच गोणीतनं निघतोय, पण त्यांचं छोटा मोठा असं वर्गीकरण केलं जात आहे. त्याच्यामध्येचे रेट ठरतात छोट्या मोठ्यामध्ये. समोर दिसतंय तर तुम्हाला जय महाराष्ट्र मसालेवाले, म्हणजे इकडेच मसाल्याची गल्ली पण आहे. त्यामुळे तुम्हाला ॲड्रेस एकदम सोपा जाईल समजायला. बघा, इकडे सर्व मसालेवाले आहेत, बाजूलाही मसाला गल्ली आहे. आणि इकडे सर्व हे कांदे बटाटेवाले आहेत. आणि यांचं दुकानाचं नाव आहे ते स्वराज ट्रेडर्स. हे दादा आहेत ते पण खेडमंचर साईडचेच आहेत, म्हणजे आळेफाटा, ओतूर. आणि कांदे पण तिकडचेच आहेत सर्व. आता हा जुना कांदा आहे ना दादा? हे कसे किलो? किरकोळमध्ये हा गोळा कांदा आहे. सध्या 40 रुपये किलोने तुम्हाला मिळेल हा कांदा. बघा, हे सेम आहे दोन्ही कांदे. आणि हा रिटेलचा प्राईस सांगितला मी तुम्हाला 40 रुपये. होलसेलमध्ये घेतलं तर तुम्हाला 30-35 रुपयामध्ये मिळेल पूर्ण गोणी जुन्या कांद्याची. आणि आता हा नवीन कांदा आहे. हा कसा दादा? हा पण 40 रुपये. किरकोळमध्ये 40 रुपये. आणि होलसेलमध्ये बघा 30 रुपयाने तुम्हाला होलसेलमध्ये कांदा मिळणार आहे. हा साईज मोठी आहे म्हणून हा रेट आहे. थोडाफार भाव होईल घ्यायला आले तर. हा बघा 40 रुपये सांगतात दादा. आणि इकडे तुम्हाला होलसेलमध्ये पूर्ण गोणी तर घ्यायची आहे, हा ऑप्शन आहेच. पण तुम्ही 10-20 किलो पण घेऊ शकता आणि 1 किलो पण घेऊ शकता. तर एकाच किलो घ्यायला तर 30 रुपये, 10-20 किलो घेतलं तर 35 रुपये. आणि असं होलसेलमध्ये पूर्ण घेतली कोणी तर तुम्हाला 40 रुपयाने हा कांदा पडेल. आणि लसूण आहे कसा आहे दादा? कमी 250 रुपये. 250वाला 300. बघा, होलसेलमध्ये 250, होलसेलमध्ये 250. आणि हा आहे तो 300 रुपये होलसेलमध्ये. आणि किरकोळ घ्यायला गेला तर तो तुम्हाला 350ने पडेल. आणि हा तुम्हाला 280 ते 300 रुपयाने पडेल. हा जो लसूण आहे बघा, मोठा दिसतोय, कांद्यासारखा दिसतोय लसूण ना, हा चायना लसूण आहे. चायनावरनं आलेला लसूण आहे. आणि हा आपला महाराष्ट्रामधला लसूण आहे. बघा, हा आपला लोकल महाराष्ट्रामधला लसूण आहे. लसूण पण चायनावरनं यायला लागलं आहे. बघा, असं हे मार्केट आहे. आणि अजून तिकडे अजून बरीच दुकानं आहेत, पण आपण थोडीफार दुकान एक्सप्लोर करतो. आणि इकडे पण पाठीमागं बघा ही दुकान आहे, बरीच दुकानं आहेत. तुम्ही या, तुम्हाला कळेलच इकडे. आणि माल भरपूर आहे, नवीन माल यायला लागला आहे सर्व. असं हे कांदा बटाटा मार्केट आहे. आतमध्ये गल्ली आहे पूर्ण ही कांदा बटाटा मार्केटची. आणि मेन रोडवरनं पण दिसतात काही कांदे बटाटेवाले होलसेलवाले. आतमधल्या साईडला पण आहेत आणि रोडवरती पण आहेत. तर हा कांदा बटाटा आहे तो आतमधल्या गल्लीतनं पण तुम्हाला दिसेल आणि रोडवरनं पण दिसेल. आता आपण इकडनं जाऊन रोडवरती बाहेर पडूया. तर बघा, हे दुकान आहे, कांदे आहेत, हे सर्व लसूण आहे. हा चायना लसूण आहे ना? बघा, हा चायना लसूण आहे जो आत्ताच आपण बघितला. चायनाचा लसूण कसा असतो बघा ना, ती पाकळीच केवढी मोठी आहे, 101.
आणि पूर्ण किती किलोचा बॉक्स आहे बघा 10-10 किलोचे बॉक्स आहे ते. हा बॉक्स आहे तो 2800 रुपयाचा, 280 रुपये किलो पूर्ण बॉक्स घ्यायला लागेल. आणि 1 किलो घेतला तर 300 रुपये. बघा 1 किलो घेतला तर 300 रुपयांनी तुम्हाला लसूण मिळेल. लसूण आहे किती मोठा. दुकानाचं नाव काय? सोनू ट्रेडर्स. आणि यांच्याकडे तुम्हाला फक्त होलसेलमध्येच मिळणार आहे कांदा बटाटा. फक्त लसूणच काय तो लूजमध्ये मिळणार आहे. बाकी हे सर्व होलसेल आहे. बटाटा कसा आहे? 16 ते 17 रुपये किलोने आज बटाट्याचा रेट आहे. युपीवाला बटाटा, इंदोर बटाटा आहे. युपीवाला बटाटा आहे. पुऱ्या मार्केटमध्ये ना आपल्याला युपी बटाटा दिसलेला आहे. फक्त एकाच ठिकाणी काय तो इंदोर बटाटा दिसला नवीनवाला. आणि इकडे कांदा आहे. हा कसा आहे? पुन्हा आहे की नवीन आहे? बघा आता हा जुना कांदा आहे आणि यांच्याकडे लूजमध्ये काय नाही, त्यामुळे सर्व पॅकिंगमध्ये. आणि हा नवीन आहे. दोन्हीचा रेट सेम आहे. जुनावाला 24, नयावाला 25. बघा जुनावाला कांदा तुम्हाला 24 रुपये किलोने मिळेल. नवीनवाला घेतला तर 25 रुपये किलोने मिळेल. आणि हे सर्व कांदे मात्र ओतूर साईडचेच आहेत, तिकडे आळेपाटा जुन्नर साईडचेच आहेत. म्हणजे पुण्यातलेच कांदे आहेत हे सर्व. आणि सर्व होलसेल रेट आहे. आणि हा आहे तो गोळा कांदा, म्हणजे मोठ्या साईजचा कांदा. जुनावाला कांदा आहे. हा तुम्हाला 32 रुपयाने होलसेलमध्ये मिळेल. असं हे होलसेल आहे पूर्ण हे. आणि हा रोड आहे मार्केटचा, मेन रोड आहे मधला ठाणा मार्केटचा. आणि तिकडेच तुम्हाला हे दुकान दिसेल. आणि आतमध्ये पण तशीच दुकान आहेत कांदा बटाटा मार्केटची. तर असं होतं हे ठाण्याचं होलसेल कांदा बटाटा आणि लसूणवाला मार्केट. तिथे तुम्हाला रिटेलमध्ये पण सर्व काही मिळतं. असं नाही की सर्व तुम्हाला होलसेलमध्येच घ्यायचं आहे. तर तुम्ही 1 किलो, 2 किलो, 10 किलो, 20 किलो पूर्ण गोणी जसं पाहिजे तसं तुम्हाला घेऊ शकता. ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. रिटेल होलसेल दोन्हीचे रेट मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि रेट रोज बदलवत असतात, लक्षात ठेवा. पण जास्त नाही फरक पडत, 1-2 रुपयाचा इकडे तिकडे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला या ठाण्याच्या होलसेल कांदा बटाटा मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.